उद्यापासून कानाधीश वारकरी सेवा मंडळ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त धुळ्यातल्या प्रीती सुजाजी हायस्कूलच्या प्रसन्न हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला सुरुवात होणार आहे। 8 दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्यात शेवटच्या दिवशी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक सुनील वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी मान दिला। वारकरी सेवा मंडळ रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने 17 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केले गेलं आहे आणि या 25 वर्षात पहिल्यांदाच कानादेश असे नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आपण शासनाकडे मागणी करतोय का खानदेशाचं नाव हा कानादेश झाला पाहिजे, म्हणून आपण सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम 17 पासून सकाळी 8 ते रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत विविध कीर्तन या ठिकाणी होणार आहेत। सुदर्शन महाराज गायकवाड संत माऊली पाठशाळा बुद्रुक यांचं पहिलं कीर्तन 17 तारखेला होणार आहे। 18 तारखेला महंत आनंदजी महाराज कचवाडेकर यांचं कीर्तन आहे। 19 तारीखला भगवत अमृताश्रम स्वामी महाराज राजुरी यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे। भगवत पद्माकरजी महाराज देशमुख अमरावतीकर यांचं कीर्तन 20 तारखेला होणार आहे। 21ला सुनीलजी महाराज झांबरे यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे। 22ला अभप महादेव महाराज राऊत यांचं कीर्तन आहे। 23ला अभप गुरुवर्य मुकुंद काका महाराज यांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे। 24 तारखेला अभप दीनानाथ महाराज सावंत नागपूर यांचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे आणि 25 तारखेला विविध सन्मान पुरस्कार त्या ठिकाणी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। त्यात कानादेश वारकरी रत्न, कानादेश वारकरी भूषण आणि ज्येष्ठ वारकरी पुरस्कार असा कार्यक्रम पूर्ण 9 दिवसाचा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री माहिती तंत्रज्ञानचे आपले ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। तेही 25ला त्यांची वेळ अजून यायची आहे, तेही या ठिकाणी येण्याची 99% गॅरंटी आहे। त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावळ हेही या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व आमदार महोदय आपल्या जिल्ह्याचे हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी या रौप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष आदरणीय आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उद्या 17 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत धुळे शहरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह आणि 25 तारखेला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा कानादेश वारकरी भूषण आणि खानदेश वारकरी रत्न असे 2 मानाचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहेत। तसेच या कानादेशातील 101 ज्येष्ठ वारकऱ्यांचा ज्यांचं वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांनी वारकरी संप्रदायासाठी पूर्ण जीवन वेचलेलं आहे, अशा ज्येष्ठ वारकऱ्यांचाही सत्कार 25 तारखेला होणार आहे। अनेक मान्यवर संत वृंदांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि दिनांक 17 तारखेपासून सकाळी 7:30
ते 10:30, दुपारी 4 ते 6:30पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, रात्री 8 ते 11 कीर्तन असा भव्य असा कार्यक्रम होईल. संध्याकाळी हरिपाठ होईल. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना आपण धुळे शहरात आमंत्रित करून त्यांच्या कीर्तनाचा लाभ धुळेकर जनतेला, भक्त परिवाराला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आता याच ठिकाणी आदरणीय आमदार या रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष अनुपभाई अग्रवाल यांनी सर्व जनतेला उपस्थितीचं आवाहन केलेलं आहे. आम्ही कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा. या ठिकाणी माझ्यासोबत कानादेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बापू मोखरे, त्याच पद्धतीने उपाध्यक्ष आदरणीय हिरामन आप्पा गवळी, शहराध्यक्ष किरण पाटील, या कानादेश वारकरी सेवा मंडळाचे विश्वस्त सतीश नाना बच्चाव, श्री कैलास पवार, श्री गांडिक सर आणि सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च आम्ही आवाहन करतो की या ज्ञान यज्ञात सर्वांनी तन मन धनाने सहभागी व्हावं अशी विनंती आहे. या रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताहाचं अध्यक्षपद आमदार अनुप अग्रवाल यांना देण्यात आलं आहे. तर पुरस्कार प्रदान सोहळ्याला राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कानादेश वारकरी रत्न पुरस्कार जालना येथील आनंदगडचे हरिभक्त पारायण डॉक्टर भगवान महाराज, तर कानादेश वारकरी भूषण पुरस्कार हरिभक्त पारायण यशवंत महाराज कमळगावकर यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे महंत उपस्थित राहणार आहे, अशी माहिती आयोजक सुनील वाघ यांनी दिली आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.